महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले। बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले, ज्यामुळे अवघा महाराष्ट्र शोकाकुल झालाय। अजित पवार यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण असा दिवस आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत होते। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा आक्रोश केला असून मोठी गर्दी सध्या बघायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलाय। या अपघात प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाणार आहे अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी उद्ध्वस्त अशी व्हॉट्सअपवर शेअर केली आहे। यावरून सुप्रिया सुळे यांनी किती मोठे दुःख कुटुंबावर कोसळले हे थेटपणे सांगितले आहे। अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण अतिशय बेचव होईल। अजित पवार यांचा बारामतीत खास नातं होतं, तिथेच त्यांना मृत्यू यावं हा विचित्र योगायोग आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे ढसाढसा रडताना दिसले। माझ्यासारख्याला वडील नसल्याची जाणीव कधी त्यांनी होऊ दिली नाही अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवारांचे जाणे धक्कादायक असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्र पोरका झालाय, निर्मळ मनाचा नेता हरवला, दादा आम्ही पोरके झालो अशा भावनिक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केलाय। काम करणारा नेता महाराष्ट्राने नाही तर देशाने गमावला आहे अशी भावना खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली। निर्णय घेण्याची क्षमता आणि ठाम नेतृत्व ही त्यांची ओळख होती असे ते म्हणाले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।